हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रिया स्लग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज वीकेंड आहे, रविवार असल्यामुळे आज सर्वांच्या सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे संदेश सुद्धा त्याच्या मित्रांसोबत फ्रेंड सोबत तो पिकनिकला गेलेला आहे आणि आता घरात सध्या आम्ही तिघच म्हणजे सायशा, श्रेयांश आणि मी आहे. तर आमच्या तिघांसाठी दुपारचं जेवण काय करायचं हेच मला काही सुचत नव्हतं. तर मग म्हटलं चपात्या आधीच करून ठेवलेल्या होत्या. तर आता मी दुपारची वेळ आहे, 1:30 वाजलेला आहे आता. तर मग आता अ, बारीक जो गोलमा असतो त्याची चटणी मी करणार आहे. आमच्या इथे मालवणीमध्ये त्याला गोलमा बोलतात. मी तो बारीक जवला येतो त्याची चटणी करणार आहे, तिखट चटणी. तर त्यानंतर मग मी श्रेयांश आणि सायशाला ते खायला देईन. त्यानंतर मग सायशाची ऍक्टिव्हिटी सुद्धा घेणार आहे. कारण की ज्यावेळी आपण डेली अभ्यास घेऊन घेऊन त्यानंतर ते सुद्धा करून करून कंटाळून जातात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की वीक मधून एकदा तरी त्यांना ड्रॉइंग किंवा मग अशा काही ऍक्टिव्हिटीज वगैरे तरी द्यायला पाहिजे, ज्यामुळे ते स्वतःहून प्रयत्न करतील. तिची ती सर्व ऍक्टिव्हिटी वगैरे स्कूलमध्ये झालेलीच आहे. पण आता म्हटलं घरामध्ये आता तसं सुद्धा आम्ही पाऊस भरपूर पडतोय आज बाहेर. त्यामुळे मग बाहेर आम्ही कुठे गेलो नाही लहान मुलांना घेऊन. आणि मला शक्यतो लहान मुलांना पावसाळ्याच्या टाइमला कुठे घेऊन न गेलेलंच बरं आहे. कारण की बाहेर आजकाल खूप रिस्की असं म्हणजे पॅरेंट्स लोक घेऊन जातात आणि खूप काही वाईट अशा गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात कानावरती. त्यामुळे मग त्यांना कुठे बाहेर घेऊन जाणं मला खूप रिस्की वाटतं आणि खूप भीती सुद्धा वाटते. त्यामुळे मग मी तेवढी रिस्क मी घेत नाही. तो सुद्धा झोपी जाईल आता आणि तिला काहीतरी ऍक्टिव्हिटीज द्यावे लागेल, कारण की तिची दुपारची शाळा असते 2 वाजताची आणि त्यामुळे जी सुरुवातीला ती दुपारच्या वेळी झोपायची, ती आता तिला दुपारची झोप येत नाही. डेली रुटीनमध्ये तिला सवय झाल्यापासून जेव्हापासून ती स्कूलला जायला लागली दुपारच्या वेळी, तेव्हापासून तिची झोप जी मोडली. त्यानंतर मग ती आता दुपारच्या वेळेस जास्त करून कधी झोपत नाही. त्यामुळे काहीतरी मग सुट्टीच्या वेळेस अभ्यास वगैरे द्यावा लागतो किंवा मी जरी झोपी गेली, तरी सुद्धा तिचे डोळे उघडेच असतात. ती झोपत नाही. त्यामुळे मग तिला काहीतरी म्हटलं खाऊन वगैरे झाल्याच्या नंतर ऍक्टिव्हिटी करायला देते. ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तर आता मी सर्वात आधी त्यांच्या जेवणाचं मी तयारी करणार आहे. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत सर्व शेअर करत जाईन. त्यानंतर इथे ह्या तुळशींची आजूबाजूची जागा जी होती ती मी पूर्ण साफ करून घेतली आणि इथे चिमण्यांसाठी खारुताई वगैरे येते तिच्यासाठी वगैरे इथे पाणी ठेवलेलं आहे. हे जे इथे हळदीचं झाड दिसते तुम्हाला, हे मी सुरुवातीला लावलेलं होतं, पण त्यानंतर सुद्धा मी ही संपूर्ण माती ज्यावेळी मी बाहेर काढली त्यानंतर नवीन कंपोस्ट त्यामध्ये टाकलं. तर त्या बिया सुद्धा मी सर्व काढून टाकलेल्या होत्या, पण तरी सुद्धा हे झाड त्यामध्ये कसं रुजून आलं माहिती नाही. त्याचं एक रोप आलेलं आहे इथे. हळदीचं झाड आहे हे. त्यानंतर मी हे 2 कांदे घेतलेले आहेत. मोठे कांदे आहेत म्हणून मी 2च घेतलेत आणि आम्ही तिघच घरामध्ये आहोत, त्यासाठी मी 2 कांदे घेतलेत. नाहीतर तुम्ही जवल्याची भाजी करताना 2-3 कांदे घेऊ शकता, 3 ते 4. आणि हा एक टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या साईजमधला आणि 5 ते 6 लसूण आहेत. हे लसूण नंतर मग बारीक चिरून मग ते फोडणीला द्यायचे सर्व जिरा वगैरे टाकून. आणि हे माझ्याजवळ आहे, हा आम्ही गावावरून घेऊन आलेलो कोकमाचं आगोळ आहे. हे आगोळ इथे भेटत नाही आणि भेटलं तरी ते खूप गोड असतं. हे पूर्ण प्युअर आहे, अस्सल असं केलेलं आहे घरी आणि खूप आंबट आहे असं हे. म्हणजे तुम्हाला दाखवते एकदा ट्राय करून. खूप खूप आंबट आहे. आम्ही म्हणजे असं मच्छीचं सार असेल किंवा आपण सुकी मच्छी जे करतो ते, तर माझ्याकडे आता कोकम नाहीये. जर आपल्याकडे कोकम नसेल तर आपण हे आगोळ यूज करू शकतो. जर प्युअर घ्यायचं असेल तर आम्ही आमच्या घरीच बनवतो. ते आगोळ आम्ही घेऊन येतो दरवर्षी. जर कोकम नसेल तर हे काही फरक पडत नाही. खूप छान प्रकारे अशी भाजी होते. भाजी होते किंवा मच्छीचा सार करणार असेल तर सार सुद्धा खूप छान होतो त्याने. आपण सर्वात आधी हा भाजून घेणार आहोत. त्यानंतर मग पाण्यामध्ये एकदा धुवून काढायचा आणि मग नंतर तो भाजीला आपण टाकू शकतो. आम्ही तिघच आहोत घरामध्ये, त्यासाठी एवढा जवळ आम्हाला बस झाला आता एका टाइमला. तुम्ही जास्त माणसं असतील तर जास्त सुद्धा घेऊ शकता. आणि ही भाजी चवीला खरंच खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. माझं असं झालं आहे की सायशाला फिश अजिबात आवडत नाही.
पण श्रेयांश तर खूपच म्हणजे फिशच्या मागे लागतो. एकदा जर एखाद्या वेळेस अंडा असेल, अंडी आणलेली असतील तर त्याला समजत सुद्धा नाही की त्याला उकळून वगैरे खायचं असतं किंवा त्याला पोळी वगैरे करून खायची असते. पण तरी सुद्धा तो एवढा मागे लागेल. आता सुद्धा त्याचं तेच चालू आहे. मी त्याला फक्त ही दाखवली फिश, तर तो मला मागे लागले, मला डिश दे. डिश देऊन मग त्याच्यामध्ये तो खाणार. त्याला असं माहिती सुद्धा नाही की आपण त्याला बनवतो, फ्राय करतो किंवा काय. त्याला फिश खूप आवडते. सायशा अजिबात खात नाही फिश. काय पाहिजे? पाहिजे फिश खाणार आहे काय रे? आता आपण डिश मध्ये काढून घेऊया आणि मग त्यानंतर एकदा वॉश करून घेऊ. त्या स्वच्छ असं झाल्यानंतर मग कांदा वगैरे कापून त्याला फोडणीला द्यायचं. हे बघा तुम्ही पाहू शकता. हा गोलमा तुम्ही भाजण्याच्या आधी हा साफ आहे का चेक करून बघा, कारण की ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची सुकी मच्छी असू शकते किंवा दगड असू शकतात. तर त्यामुळे हे तुम्ही स्वच्छ व्यवस्थित आधी साफ करा, त्यानंतर मग हा तुम्ही भाजा आणि त्यानंतरच मग ते धुवा. तर तुम्ही पाहू शकता मी ह्यामध्ये पाणी टाकून मस्त असं चोळून घेते. 1 ते 2 पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्या. त्यांनी ते जमिनीवरती वाळूवरती सुकवलेले असतात, त्यामुळे त्यामध्ये खूप घाण असते. पण तरी सुद्धा त्यांनी जे साफ केलेले असतात आपण आपल्या समाधानासाठी व्यवस्थित अजून एकदा साफ करून घेऊया. त्यानंतर हा धुवून घेतलेला जवला आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि सर्वात आधी आपण कांदा, लसूण आणि टमॅटो आपण कापून घेऊया आणि तो कापून झाल्याच्या नंतर मग आपण फोडणी देऊया. माझ्या पद्धतीने एकदम असं बारीक चिरून घेते टमॅटो. इथे मच्छी आणायला खूप लांब जावं लागतं, असं इथे जवळ मच्छी भेटत नाही, त्यामुळे मग सुकी मच्छी आणून ठेवावी लागते घरामध्ये, कारण की मच्छीशिवाय आमचा दिवस जात नाही. गुरुवार, शनिवार आणि सोमवार हे 3 दिवस सोडले तर मग आम्ही डेली आमच्या इथे नॉनव्हेज, म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही जास्त करून चिकन आणतो. आणि कारण की मग इथे मच्छीचं मार्केट आहे, इथे सुद्धा एक आहे म्हणजे 2 स्टॉप पुढे आहे, तिथे एक बाई बसते घेऊन. पण तिथे जाणं शक्य नसल्यामुळे मग रोज घरामध्ये मी एकटी असते आणि जाणं शक्य नसल्यामुळे मग मी एवढं लांब जायचं टाळते, कारण की दोन्ही लहान आहेत, कारण त्यांना समजणार नाही काही जर करायचं असेल घरामध्ये तर त्यासाठी मी सहसा बाहेर जात नाही. ते लहान कांद्यांपेक्षा मोठे कांदे जरा बरे पडतात कापण्यासाठी. तर आता लसूण, कांदा, टमॅटो हे सर्व आपलं बारीक करून झालेलं आहे. फोडणीला घालताना कढीपत्ता, लसूण आणि जिरं टाकूया आणि त्यानंतर मग कांदा आणि टमॅटो टाकून मसाला, हळद टाकून मग ती भाजी करायची. तर सर्वात आधी आता आपण ते तेल घालूया. गॅस चालू करून मी जास्त तेल यूज करत नाही. आणि मग त्यानंतर इथे आपल्याला जिरं टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं एकदम चमच. त्यानंतर मग याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकला. कढीपत्ता तडतडल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लसूण टाकायची आहे. लसूण मस्तपैकी अशी फ्राय करून घ्या. मी गॅस फास्ट ठेवलेला आहे कारण की मला लसूण, कांदा वगैरे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा मस्तपैकी असा फ्राय झालेला आहे. ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट सुद्धा टाकतात काही लोक, पण ते खूपच तिखट होऊन जातं. मग त्यामुळे मग मी आलं लसूण पेस्ट टाकत नाहीये, कारण की मग माझ्यासोबतच ती दोघं सुद्धा खातील, श्रेयांश आणि सायशा.
त्यांना खूप तिखट लागेल खाताना, त्यामुळे मग मी ह्यामध्ये आलं लसूण टाकली नाही आहे, फक्त लसूण टाकली असते, मिरची वगैरे असं काय टाकले नाही आहे. आता ह्याला 2 मिनटं वाफ देणार आहे. जोपर्यंत टोमॅटोचं पाणी आणि तेल सुद्धा सुटत नाही तोपर्यंत ह्याला वाफेवरती ठेवणार आहे. थोडंसं मीडियम करणार आहे गॅस, कारण की टोमॅटो आणि कांदा त्यामध्ये करपू नये त्यासाठी. तर ते झाल्यानंतर मग ह्यामध्ये मी हा जो आपला धुतलेला जवला आहे तो मी त्यामध्ये टाकून, मग आगूळ आहे, तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता, 3 ते 4 कोकम तुम्ही त्यामध्ये टाका. आणि आगूळ असेल तर 1 ते 1.5 झाकण तुम्ही टाकू शकता, झाकण किंवा चमचा. तर ते मी त्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर मग त्यामध्ये मीठ टाकून मग ती भाजी वाफेवरती ठेवणार आहे, थोडंसं पाणी टाकून. मग ती सुकल्याच्या नंतर मग आपल्याला खायला भेटेल. त्यानंतर टोमॅटोला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये हळद आणि लाल तिखट मसाला वगैरे टाकून घेऊया. हा आमचा मालवणी मसाला आहे. आम्ही हा मसाला सुद्धा गावावरूनच घेऊन येतो. मसाला, हळद हे जास्त करून आम्ही जे गावी बनवतात, म्हणजे ह्यांची आई बनवते, संदेशी आई बनवते, बहिणी बनवते. तर आम्हाला सहसा कधी वर्षातून आम्ही एकदा गेलो तर जातो, नाही तर जास्त असं जायला भेटत नाही. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये, कारण की मसाला एकदमच सुकू नये आणि पाणीसुद्धा सुटेल, त्यासाठी कांदा टोमॅटो ह्यामध्ये चांगला शिजला जाईल. तर आम्ही ज्यावेळी गावी जातो, मे महिन्यामध्ये किंवा गणपतीला, असं मोस्टली आम्ही गावी जातो. तर गणपतीला असं काही नसतं, पण ज्यावेळी आम्ही मेमध्ये गावी जातो तेव्हा तिथे खूप कडाक्याचं असं ऊन पडलेलं असतं. आणि तीच एक अशी वेळ असते पावसाच्या आधीची, ज्यावेळी तुम्ही सर्व जे गरम सामान वगैरे जे घेऊन येता मसाल्यासाठी, ते सर्व तुम्ही तिथे सुकत घालू शकता बाहेर. त्याच वेळी आम्ही ह्यांची आई कोकम वगैरे सुद्धा बनवते. ते सोलं, आमची ते सोलं बोलतो कोकमाला. तर ते कोकमसुद्धा तिथे सुकवायला लागतात. त्यानंतर मग ते मार्केटमध्ये विकायला घेऊन जातात. ते कोकम ज्यावेळी आम्ही सोलतो त्याच्यामधून जे गर निघतात आणि त्यामध्येच थोडं पाणीसुद्धा असतं. तर तो जो रस असतो, तो रस आणि ते जे गर असतात ते एका बादलीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवून त्यामध्ये खूप सारं असं काळं मीठ किंवा जाड मीठ असं टाकलं जातं, भरपूर प्रमाणात टाकलं जातं ते मीठ. आणि मग त्यानेच हा जो रस आहे तो रस तयार होतो. तो 2 ते 3 दिवसानंतर मग पुन्हा तो गाळला जातो रस. त्यानंतर हा आगूळ तयार होतो त्याचा. मग हा आगूळ वर्षभर आमचा व्यवस्थित टिकतो. आणि तोच आगूळ आगूळ असेल, मसाला असेल, हळद असेल, अशा पद्धतीने गावी बनवले जातात घरच्या घरी. आणि तेच आम्ही इथे सुद्धा घेऊन येतो मुंबईला. आम्ही वेगळं असं लाल तिखट मसाला, काश्मीरी मसाला वगैरे हे सर्व आम्ही वापरत नाही. आणि ते दुकानातून वगैरे सुद्धा आम्ही इथून घेत नाही विकत. डीमार्टमधून सुद्धा घेत नाही. आम्ही जे काही आम्ही ते आणतो गरम सामान वगैरे, फक्त आम्ही खडे मसाले असतात ते फक्त आम्ही विकत घेतो. आणि बाकीचा जो मसाला वगैरे असेल, मालवणी मसालाच आम्ही वापरतो. बाकी इतर कोणता मसाला आम्ही ह्यामध्ये टाकत नाही. तर आपण पाहू शकता इथे ह्याला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण हा धुतलेला गोलमा टाकणार आहोत. हा आता मस्तपैकी असा परतून घ्यायचा. तर आपल्याला इथे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. जास्त मीठ लागत नाही त्याला, ते ऑलरेडी खाऱ्या पाण्यातूनच आलेले असतात, त्यामुळे जास्त मीठ नाही टाकायचं. आणि मग वरती थोडंसं शिजण्यासाठी पाणी. ह्यामध्ये एक वाफ आल्याच्या नंतर मग आपण त्यामध्ये ते आपण घेतलेलं आहे ते आगोळ ह्यामध्ये टाकूया. लगेच शिजते, 5 मिनिटाचं काम आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते भाजी ही. तर तुम्ही पाहू शकता ह्याला मस्तपैकी अशी एक उकळी आलेली आहे. आता आपण ह्यामध्ये आगोळ टाकणार आहोत. गोड असेल तर 2 टाकू शकता. आणि एकदम आंबट असेल तर एक जास्तीत जास्त 1.5. त्यापेक्षा तुम्ही जास्त आंबट खाऊ शकत नाही. हे त्याला टेस्ट स्मेल सुद्धा खूप छान असा येतो. खूप मस्त सुगंध पसरलेला आहे. तर ही भाजी ऑलरेडी शिजलेली आहे. आता आपण खायला घेणार आहोत. ती फक्त मी वाफेवरती इथे असं ठेवलेली आहे.
आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये मी एकच झाकण असं ह्या आगोळचं टाकलेलं आहे आणि दुसऱ्या झाकणामध्ये एकदम असं किंचित असं आगोळ घेतलेलं, कारण की ते खूप आंबट आहे. आंबट असेल तर तुम्ही जास्त आंबट असं टाकू नका त्यामध्ये, कारण त्याची चव खूप पूर्ण मग विचित्र होऊन जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता आपली भाजी तयार झालेली आहे, शिजलेली आहे. मी गॅस फास्ट ठेवलेला, कारण की ह्यातलं पाणी लवकर सुकून जावं ह्यासाठी. मस्त अशी झालेली आहे भाजी सुकून. आता ही आम्ही खायला घेणार आहोत. आता ही भाजी थोडी थोडी आता सायशला आणि श्रेयांशला देणार. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता हे दोघांना सुद्धा सर्व करते. त्याला मला भरवावं लागेल. तर चला आता खाऊन घेऊया, त्यांना सुद्धा भूक लागली. कशी झाली? इथे गोल गोल नाही. ह्याचं बघा कसं खाणं आहे. गोल गोल फिरून खायला लागेल. एका जागेवरती व्यवस्थित नाही बसून खाऊ शकत. आणि पडशी नाही ते एक दिवस. मस्त आहे. तर भाजी बनवून झाल्याच्या नंतर आम्ही दुपारी कार्टून बघत जेवून घेतलं. त्यानंतर श्रेयांश आणि सायशा दोघं सुद्धा झोपले थोडा वेळ. आणि सायशा आत्ता उठल्याच्या नंतर मग तिला मी पेपर क्राफ्टिंगची एक ॲक्टिव्हिटी करायला दिली, कारण की ती दिवसभर खेळत असतात. म्हटलं काहीतरी थोडंसं वेगळं करायला हवं, नाहीतर मग त्यांचं अभ्यासात आणि खेळण्यामध्ये या व्यतिरिक्त त्यांना दुसऱ्या गोष्टी कोणत्या कळणारच नाही. तर त्यासाठी ते तिला करायला दिलं. तर ते तिने आता कंप्लीट केलेलं आहे. क्रम्पलिंग पेपर आहे. आता तिला हा जो रोज आहे, रोज ह्याच्यावरती तिला क्रम्पलिंग पेपरने चिकवायचं आहे आणि बाकीचं तिला कलर असेल. तर आता सुरुवात करतोय आम्ही. असू दे, तू कर पटापट. बघत असते तोंडाकडे. कर कर. हे काढायचं नाही, हे नाही काढायचं. तर आता आमचं पेपर क्रम्पलिंग पेपर क्राफ्टिंग करून तयार झालेला आहे. तर हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.